आपण सध्या उजनी जलाशयामध्ये आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे आहे ते करमाळा तालुक्यातील कुगाव ते इंदापूर तालुक्यातील शिरसोडी असा जो आहे तो 2.25 किलोमीटरचा उजनी जलाशयामध्ये भव्य असा जो आहे तो ब्रिज उभारला जातोय। या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ब्रिजचं जे काम आहे ते जवळपास 25% काम झाल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय। तब्बल 1 वर्षापासून हे काम सुरू असून 3 वर्षामध्ये जे आहे ते या पुलाचं काम जे आहे ते पूर्ण होणार आहे। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते जवळपास मोठमोठे प्लेयर देखील या उजनी जलाशयामध्ये उभारल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। ज्याप्रमाणे जे आहे ते उजनी जलाशयाची पाणी पातळी जी आहे ती ज्या वेळेस घटल्यानंतर जे आहे ते जे या पुलाचं काम जे आहे ते थोडंसं जलद गतीने काम होणार असल्याची माहिती देखील आपल्याला जे आहे ते या कंत्राटदाराकडून घेण्यात आलेली आहे। यामध्ये आपण पाहू शकतो की हा पूल जो आहे तो उजनी जलाशयामध्ये उभारल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र असेल व मराठवाडा असेल त्या दोन यांना जोडणारा महत्वाचा जो दुवा म्हणून या पुलाकडे पाहिलं जातं। स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून या पुलासाठी देखील निधी देण्यात आल्याचं पाहायला मिळतं। यावेळी अजितदादांच्या हस्ते देखील याचं उद्घाटन करण्यात आलं होतं। या ठिकाणी कुगावचे ग्रामस्थ आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडून आपण नेमकं जाणून घेऊया काय सांगाल या पुला संदर्भात। सर्वप्रथम नमस्कार। मी स्वर्गीय अजितदादा पवार आणि नामदार दत्तात्रय मामा भरणे यांचं प्रथमतः अभिनंदन करतो। अजितदादांनी 28 ऑगस्ट 2024 रोजी या पुलाचं उद्घाटन केलं। प्रथम 1 वर्षामध्ये 20 ते 25% काम या पुलाचं झालेलं आहे। या पुलाला अजितदादांनी 394 कोटी निधी उपलब्ध करून दिला। कधी आम्हाला वाटलं पण नव्हतं की इतक्या प्रमाणात एवढा मोठा निधी मिळेल, तो अजितदादांनी उपलब्ध करून दिला। आमची एकच इच्छा आहे की बाबा ह्या पुलाला अजित सेतू असं नाव द्यावं, असं मी कुगाव ग्रामस्थाच्या वतीने एक विनंती करतो। आणि पुलाचं काम 25% झालेलं, एकूण असं 27 प्लेयर आहेत, त्याच्यामधील 27 प्लेयर उभा करून झालेलं आहेत आणि मोठं ब्रिजचं आहे ते 7 पोल आहेत, ते पण त्याचंही काम झालेलं आहे। एक 25% काम सध्या झालेलं आहे। अचानक पाण्याची पातळी वाढल्यामुळं मध्ये 2-3 महिने काम संत गतीने होतं। आता पाणी उतरलेलं आहे, पुन्हा कामाला गती मिळालेली आहे। 1-2 वर्षामध्ये काम पूर्ण होईल। साधारण काय सांगाल हा पूल झाल्यानंतर जे आहे ते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निधी दिला होता, त्या पुलानंतर जे दादांनी याचं उद्घाटन देखील केलं होतं, काय सांगाल? अजितदादांनी उद्घाटन केल्यानंतर की पूल झाल्यानंतर मुळात म्हणजे ठिकाणी एवढी मोठी बाजारपेठ वाढणार आहे, इंदापूर तालुक्याला करमाळा तालुका जोडणार आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र जोडला जाणार आहे, गावांना मार्केट उपलब्ध होणार आहे। आणि दळणवळणाचं अंतर जे आहे का 110 किलोमीटर जे आम्हाला इंदापूर पडत होतं ते अगदी 10 किलोमीटर पडत आहे, म्हणजे 100 किलोमीटरचा आम्हाला वळसा जे घालावा लागत होता तो वाचणार आहे। आणि पुलामुळं जी आहे का तर पूल केल्यामुळं अजितदादा महत्वाची लोकांची सोय केलेली आहे, म्हणजे मुळात म्हणजे मार्केट उपलब्ध होणार आहे। काय सांगाल आपण या पुलाचं जे आहे ते पूल काम पूर्ण झाल्यानंतर या पुलाला काय म्हणजे नाव काय संदर्भात आहे? हा मूळ म्हणजे पूल देणारे जे आहेत स्वर्गीय अजितदादा पवार यांनी आमची उजनी जलाशयातील ह्या भागाला म्हणजे कुगाव आणि शिरसोडीला जो पूल केला आहे त्या पुलाला अजित सेतू असं नाव द्यावं अशी आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे। नक्कीच आपण पाहतोय की या 2.25 किलोमीटरचा जो पूल आहे या पुलासाठी तब्बल 394 कोटी रुपयांचा निधी जो आहे दिलेला असून 25% काम पूर्ण झालं असून यामध्ये जे आहे ते हे काम जे आहे ते तब्बल 3 वर्षापर्यंत चालणार असून 1 वर्ष झालेला आहे। अजून 2 वर्षामध्ये जो आहे तो हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी तयार होईल अशी देखील माहिती यावेळी माध्यमांकडून देण्यात आलेली असून यामध्ये जे आहे ते या पुलाला स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादांचं जे आहे ते अजित सेतू नाव द्यावं अशी देखील मागणी ग्रामस्थांच्या वतीने यावेळी करण्यात आलेली आहे। शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।